तर आपण सुरू करूया. मी तनुजा महाजन. मी सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्या अनेक छंदापैकी एक बागकाम आणि कंपोस्ट करणं. खरं तर खूप वर्षांपूर्वी मी आगारकर इन्स्टिट्यूटचा बागकामाचा कोर्स केला होता, पण त्याला बरीच वर्ष झाली आणि त्यानंतर खरं तर बागकाम करायला वेळच मिळाला नाही, कारण घरातल्या जबाबदाऱ्या, नोकरी आणि मुलंही लहान होती. नंतर साधारण एक 4 वर्षांपूर्वी मी घरातील कचऱ्याचं व्यवस्थापन स्वतःच करायचं ठरवलं, कारण माझा जर घरातला कचरा असेल तर त्याची जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. या विचारातून मी कंपोस्ट शिकले, त्याचा अभ्यास केला आणि कंपोस्ट करायला सुरुवात केली. सुदैवाने माझा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. कंपोस्ट करतच गेले. खरं तर एकदा असं म्हणतात की एकदा एखादा जण कंपोस्ट करायला लागला की तो थांबत नाही. इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. तर तसंच माझ्या बाबतीत झालं आणि मग इतकं कंपोस्ट तयार व्हायला लागलं की सुरुवातीला मी ते देत असे लोकांना. मग हळूहळू त्यात मी झाडं लावायला सुरुवात केली. तोपर्यंत मुलंही थोडीशी मोठी झाली आणि मलाही वेळ मिळायला लागला टेरेसकडे लक्ष द्यायला. मग मी हळूहळू ऑर्नामेंटल प्लांट्स, मग तिथून फुलझाडं आणि नंतर भाजीपाला, असा तो माझा बागकामाकडे प्रवास झाला. म्हणजे कंपोस्टकडून बागकामाकडे माझा असा उलटा प्रवास झाला. पण हा प्रवास अतिशय छान होता, निसर्गाच्या जवळ नेणारा होता, खूप काही शिकवणारा होता. तर आज मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि तो म्हणजे कंपोस्ट. तर मी सुरुवातीला बोलेन, माझे एकामागून एक विषय जे काय मी ठरवलेत ते मांडेन आणि मग शेवटची 10 मिनटं मी प्रश्न घेईन. तुम्ही तुमचे प्रश्न विचारलेत तरी चालतील, पण मी प्रश्नांची उत्तरं शेवटच्या 10 मिनटं देईन, असं जर चालणार असेल तर. आणि दुसरं म्हणजे हा छोटासा कागद माझ्या हातात असणार आहे, कारण बोलण्याच्या ओघात काही महत्त्वाचे मुद्दे राहून जाऊ शकतात, तर त्याच्यासाठी थोडीशी आठवण म्हणून हा एक कागद. तर बेअर फॉर दिस. तर नवीन जॉईन झालेल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आज वर्ल्ड कंपोस्ट डे आहे, तर सगळ्यांना वर्ल्ड कंपोस्ट डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर कंपोस्टबद्दल बोलूया. कंपोस्ट हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घरातला आपला कचरा आहे त्याचं हळूहळू दर्जेदार काळ्या सोन्यामध्ये रूपांतर होतं, तर हा चमत्कारच असेल. आणि जे कंपोस्ट करतात ते हा चमत्कार रोज अनुभवतात. तर जसं मी नेहमी म्हणते की कंपोस्ट आपण करत नाही, कंपोस्ट निसर्ग करतो. आपण फक्त कंपोस्टसाठी जे पोषक वातावरण आहे ते तयार करतो घरी, आणि जे काही काम आहे पुढचं ते निसर्ग करत असतो, कारण ही अतिशय नैसर्गिक क्रिया आहे. तर नक्की काय आहे हे कंपोस्ट आणि निसर्गामध्ये नक्की काय घडतं, तर त्याच्याविषयी थोडंसं बोलूया आपण. कंपोस्ट ही सगळ्यात नैसर्गिक क्रिया आहे. निसर्गाचा, तो निसर्ग चक्राचा एक अविभाज्य भाग आहे. बेसिकली निसर्गाचं वेस्ट मॅनेजमेंट आहे ते. म्हणजे निसर्गामध्ये 2 यंत्रणा कार्यरत असतात. एक नवनिर्मितीची यंत्रणा, सृजनाची यंत्रणा. जेव्हा आपण बी लावतो त्या बीला अंकुर फुटतात, हळूहळू मुळं फुटतात, पानं येतात, फुलं येतात, फळं येतात. तर ही जी सृजनाची एक यंत्रणा आहे निसर्गाकडे. आणि दुसरी यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये निसर्गातले जे घटक आहेत ज्यांचं आयुष्य आता संपलेलं आहे. म्हणजे झाडावरून पालापाचोळा पडलाय, फांद्या तुटून पडल्यात, एखादा वृक्ष उन्मळून पडतो, किंवा एखादं जनावर निसर्गामध्ये मेलेलं असतं, किंवा वादळामध्ये काही फांद्या पडतात, पानं पडतात. तर मग ह्याचं काय करायचं? तर ह्याचं जे वेस्ट मॅनेजमेंट आहे निसर्गाचं, ते म्हणजे कंपोस्टिंग. इतकं ते साधं सरळ सोपं आहे. आणि जसं आपण म्हणतो की ऊर्जा ही आपण निर्माणही करू शकत नाही आणि ती नष्टही होत नाही. तर निसर्ग या ज्या गोष्टी आहेत ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे त्यांची ऊर्जा ही दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करतो आणि त्यालाच कंपोस्ट असं म्हणतात. निसर्गामध्ये काही वाया जात नाही, काही वेस्ट नसतं. तर
हे एक प्रकारे निसर्गाचं एनर्जियल रिसोर्स मॅनेजमेंटच आहे. पुन्हा नव्याने सकस माती तयार होते, पुन्हा सृजन, पुन्हा नवनिर्मिती, आणि हे निसर्गाचं चक्र असं अविरत शतकानुशतकं हजारो वर्ष अव्याहत चालू आहे. तर हे जे कॉम्पोस्टिंग आहे हे काही माणसाचा शोध नाही आहे, हे निसर्गतः हे आहेच निसर्गामध्ये. मग होम कॉम्पोस्टिंग काय आहे? तर होम कॉम्पोस्टिंग दुसरं तिसरं काही नसून हे जे निसर्गाचं वेस्ट मॅनेजमेंटचं मॉडेल आहे, तर त्याची एक आपण ड्रममध्ये तयार करत असलेली प्रतिकृती किंवा रेप्लिका, इतकं साधं ते आहे. तर जसं निसर्ग वेस्ट मॅनेजमेंट करतो तसं आपण ह्याची प्रतिकृती करून आपल्या घरी आपल्या घरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी याचा उपयोग निश्चितच करू शकतो. कारण आपला कचरा ही आपली जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने घ्यायला हवी. आणि कंपोस्टिंग ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. जर तुम्ही समजून घेतलत की नक्की काय आहे कंपोस्टिंग, तर ते फारच सोपं आहे आणि अतिशय आनंददायी अशी ही प्रक्रिया आहे. तर आपण आता निसर्गातल्या कंपोस्ट कडून आपण होम कंपोस्टिंगकडे वळूया. होम कंपोस्टिंगसाठी 4 महत्त्वाचे फॅक्टर्स किंवा 4 स्तंभ ज्याला म्हणू आपण, ते म्हणजे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मॉइश्चर आणि ऑक्सिजन किंवा हवा. हे होम कंपोस्टिंगचे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत. या 4 स्तंभांवर आपलं होम कंपोस्टिंग पूर्ण उभं आहे. तर हे 4 स्तंभ मग हे कशातनं मिळतं ते आपण आधी बघूया. नायट्रोजन आहे, तो आपल्याला ओल्या कचऱ्यातनं मिळतो. ओला कचरा किंवा ज्याला ग्रीन्स म्हणतात, की जे निसर्गातनं आत्ताच आलेलं आहे. फळं आहेत, ओली पानं आहेत, भाज्यांचे देठ आहेत. त्याच्यात काय काय येतं ते नंतर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर याला ग्रीन्स असं म्हणतात आणि यातून आपल्या कंपोस्टला नायट्रोजन मिळतं. कार्बन डायऑक्साईड हा दुसरा स्तंभ. तर जो सुका कचरा आहे, म्हणजे पालापाचोळा आहे, पेपर आहे किंवा काड्या आहेत, लाकूड आहे, तर हे जे आहे ह्याला सुका कचरा जो निसर्गातला आहे, तर ह्यातून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो आपल्या कंपोस्टला. तिसरा महत्त्वाचा स्तंभ आहे मॉइश्चर. मॉइश्चर कुठून मिळतं? तर जेव्हा आपली कंपोस्टिंगची प्रोसेस सुरू होते आणि जसं जसं ओला कचरा ब्रेकडाऊन होतो तसं तसं मॉइश्चर रिलीज होतं आणि त्याबरोबरच आपण पाण्याचाही वापर करतो कंपोस्टमध्ये, सो तिथून मॉइश्चर मॅनेज होतं. आणि चौथा महत्त्वाचा स्तंभ असा आहे की ऑक्सिजन किंवा हवा. ज्यासाठी आपण ज्यामध्ये कंपोस्ट करायचं, तर जिथे जास्तीत जास्त हवा खेळती राहील असे आपण कंटेनर्स बघतो किंवा आपण ड्रम्स घेतले तर त्याला होल्स पाडतो, बोकं पाडतो. तर हवा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण जी होम कंपोस्टिंगची प्रोसेस करतो त्याला एरोबिक कंपोस्टिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये हवेचा उपयोग किंवा हवेचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आता काय आहे, हे जे 4 स्तंभ आहेत, तर ह्यांचा बॅलन्स व्यवस्थित जर आपल्या होम कंपोस्टिंगमध्ये झाला तर पोषक वातावरण तयार होतं कंपोस्टिंगसाठी आणि निसर्ग आपोआप ह्याच्यामध्ये कंपोस्ट तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते की आमच्या पुण्यामध्ये हॉटेलिंग खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. एखादं नवीन हॉटेल सुरू होतं आणि त्यात अतिशय चवदार असे पदार्थ मिळतात आणि अगदी 1-2 दिवसातच त्या हॉटेलची कीर्ती पूर्ण पुणेभर पसरते आणि तिसऱ्याच दिवशी आम्ही पुणेकर त्या हॉटेलच्या बाहेर रांगा लावतो. तर कंपोस्टचंही असंच आहे. जर तुमचं या 4 स्तंभ जे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मॉइश्चर आणि ऑक्सिजन याचा जर बॅलन्स व्यवस्थित तुमच्या कंपोस्ट ड्रममध्ये झालेला असेल तर बरीच पाहुणे मंडळी येणार आहेत आणि ती पाहुणे मंडळी म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे खूप महत्त्वाचे आहेत. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार करू शकत नाही किंवा कुठलंही कल्चर मायक्रो ऑर्गॅनिझम जन्माला घालू शकत नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा त्याला मायक्रोब्स म्हणतात, मी कधीतरी मायक्रोब्स हा शब्द वापरेन. तर हे आहेत, हे पाण्यात आहेत, हवेत आहेत, तुमच्या ओल्या कचऱ्यात सगळीकडे आहेत. फक्त जेव्हा हे 4 स्तंभ एकत्र येतात, जेव्हा कंपोस्टिंगमध्ये त्यांना पोषक वातावरण निर्माण होतं, तेव्हा ते कामाला लागतात.
आणि ते या कंपोस्टिंगचे खरे हिरो आहेत, खरे शिल्पकार आहेत. तर त्यांना आपण हॅपी ठेवलं तर आपलं कंपोस्टिंग हे छान आणि स्मूथ होईल. आता काय होतं नक्की, तर जशी इकोसिस्टीम म्हणजे एखादं झाड लावतो निसर्गामध्ये आणि ते झाड जसं जसं वाढतं आणि जसं जसं एस्टॅब्लिश होतं तशी त्या झाडाची एक इकोसिस्टीम तयार होते. अगदी तसंच जेव्हा कॉम्पोस्ट एस्टॅब्लिश होतं, कॉम्पोस्ट नीट सुरू होतं, तेव्हा त्याची एक इकोसिस्टीम तयार होते. आता या इकोसिस्टीममध्ये म्हणजे आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे कोणी हे जीवजंतू हे कॉम्पोस्ट करणार आहेत त्याला डेट्रिटिव्होरस म्हणतात. आणि खरं तर ती इकोसिस्टम आहे, त्याच्यामध्ये पण टेक्निकल डिटेल्स असे आहेत की प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्सरी कन्झ्युमर्स आहेत. आपण त्या टेक्निकॅलिटीजमध्ये नको जायला. पण ही इकोसिस्टीम तिथे तयार होते आणि जितकं तुम्ही बॅलन्स्ड ठेवाल नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हवा आणि मॉइश्चरचं, तितकी ती इकोसिस्टीम छान फ्लरिश होते. कंपोस्टमध्ये 3 स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते की ज्याच्यामध्ये पहिले 2 दिवस तुम्ही कंपोस्ट करायला घेतलं काहीच घडत नाही असं आपल्याला वाटतं. आपल्याला असं पहिले 2 दिवस वाटतं की अरे इथे काहीच घडत नाही आहे. खरं तर खूप घडामोडी तिथे चालू असतात, आपल्या डोळ्यांना त्या दिसत नाहीत. त्यानंतर साधारण एक 4थ्या-5व्या दिवसापासून तुमचं कंपोस्ट पाईल जे आहे ते काही प्रॉब्लेम येतोय का? व्हिडिओ दिसत नाहीये असं कोणाचं तरी म्हणणं आहे. माझा आवाज ऐकू येतोय, व्हिडिओ दिसतोय व्यवस्थित? तर सेकंड स्टेजमध्ये तुमचं जे कंपोस्ट आहे ते हीट व्हायला लागतं, प्रचंड हीट निर्माण होते. आणि डिपेंडिंग अपॉन मेनी फॅक्टर्स, ॲक्च्युली डिपेंडिंग अपॉन वेदर, क्लायमेट कसं आहे, तर ह्याच्यावर माझा आवाज येतोय का? ओके. सो डिपेंडिंग अपॉन वेदर आणि डिपेंडिंग अपॉन बाकीचे बरेच फॅक्टर्स, ही हीट साधारण एक 20 ते 25 दिवसापर्यंत राहते तुमच्या कॉम्पोस्टमध्ये. आणि त्यानंतर थर्ड स्टेज सुरू होते ज्याच्यामध्ये कूलिंगची स्टेज आहे. म्हणजे हळूहळू ते थंड व्हायला लागतं तुमचं कॉम्पोस्ट. आणि थंड व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर ते तयार व्हायला लागतं. सो थंड ह्या सगळ्या प्रोसेसला साधारण एक 1.5 ते 2.5 महिने जातात. सो त्याच्यासाठी पेशन्सची गरज आहे. आणि तर मग नक्की काय करायचं कंपोस्टिंग म्हणजे, तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला देते. तो फॉर्म्युला आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आपण ज्याला एरोबिक कंपोस्टिंग म्हणतो, म्हणजे हवेचा वापर करून आपण हे कंपोस्ट तयार करतोय. सो फॉर्म्युला असा आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओला कचरा अधिक सुका कचरा अधिक मॉइश्चर गुणिले हवा, गुणिले हवा किंवा ऑक्सिजन. मी परत सांगते. ओला कचरा अधिक सुका कचरा अधिक मॉइश्चर गुणिले हवा गुणिले ऑक्सिजन. तर ओला कचरा, सुका कचरा, मॉइश्चर हे हवंच आहे, पण हवा खेळती राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण एरोबिक कंपोस्टिंगबद्दल बोलतोय. त्यामुळे मी गुणिले हवा असं म्हटलेलं आहे. तर हा फॉर्म्युला सगळे लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं असं बोलूया की काय काय आपण घालू शकतो कंपोस्टमध्ये. मी डेमो नंतर देणारच आहे, पण आधी या गोष्टी आपण बोलूया. तर काय काय घालू शकतो, तर मी इथे काही गोष्टी आणलेल्या आहेत, तर आपण बघूया काय काय घालू शकतो ह्याच्यामध्ये. या फळांच्या साली आहेत, आंबा आणि केळं. आता या मी कापलेल्या आहेत. तर जितका तुम्ही बारीक कराल तुमचा कचरा, तितकं कंपोस्ट फास्ट तयार होणार आहे. मग मी जर कापलं नाही, मला वेळ नाही मिळाला, तर कंपोस्ट होणार नाही का?
तर असं नाही, कॉम्पोस्ट होणार, कारण या सगळ्या कचऱ्याचा प्रवास कॉम्पोस्टिंगकडेच आहे, फक्त ते फास्ट होणार. त्यानंतर हे निर्माल्य आहे. हे माझ्या गार्डनमधला हा कचरा आहे, म्हणजे हे गवत कापलेलं आहे, काही फांद्या आहेत, तर हा पण मी कॉम्पोस्टमध्ये वापरू शकते. हे गवत आहे, या जुन्या फांद्या आहेत. त्यानंतर एअर प्रूनिंग केलं असेल किंवा झाडं मेली असतील तर त्याची मुळं आपल्याला मिळतात. ही मुळं ही तुम्ही कॉम्पोस्टमध्ये घालू शकता. त्यानंतर इथे काही आयटम्स आहेत, काड्या कचऱ्या, ह्याच्यामधनं खूप छान कार्बन डायऑक्साईड मिळतो, त्यामुळे ह्याचा जरूर वापर करा. पेपर, केमिकल फ्री पेपर शक्यतो. नंतर हाही पेपर आहे, म्हणजे आपण अंडी विकत घेतो त्याच्या क्रेट्सचा हा पेपर आहे. आणि हे शेंगांची टरफलं आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आपण कंपोस्टमध्ये वापरू शकतो. तर कुठली आहेत आपण परत बघूया. तुम्ही या बघितलेल्या वस्तू तर आपण कंपोस्टमध्ये घालूच शकतो. तर मी एकदा परत माझी लिस्ट वाचते. फळं आणि भाज्या, त्यांचे वेस्ट म्हणजे त्याची सालं, टरफलं, देठ, जो भाग आपण किचनमध्ये वापरणार नाही तो सगळा. अंड्यांची टरफलं, शेंगांची टरफलं, चहापत्ती, नंतर कॉफी ग्राउंड्स, साऊथमध्ये खूप कॉफी, अंडी नाही फक्त अंड्यांची टरफलं हरीश. त्यानंतर टी बॅग्स, कार्डबोर्ड, केमिकल फ्री कार्डबोर्ड. नंतर गार्डनमध्ये ट्रिम केलेले, प्रून केलेले कटिंग्स, पानं, फांद्या, गवत. सध्या आंब्याच्या पेट्या येतात, तर आंब्याच्या पेट्याचं गवतही तुम्ही जरूर वापरू शकता. फक्त ते कंपोस्ट व्हायला खूप वेळ लागतो, पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये सिलिकॉन कंटेंट असतो, त्यामुळे इवन कुंड्या भरताना जर तुम्ही त्याचा वापर केलात, एस्पेशली फळ झाडांना, तर फळांना चांगली तकाकी येते. पालापाचोळा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आता सध्या सगळीकडे पालापाचोळा मिळतोय, तर तो पालापाचोळा तुम्ही घेऊन या. माझ्याकडे मला फार मिळत नाही, तर मला मागून घ्यायला लागतो, तर मी पोत्यांमध्ये आणते आणि त्यानंतर मी तो बारीक करून ठेवते. तर बारीक करण्याची माझी प्रोसेस अशी आहे की मी पोत्याचं तोंड बांधते पालापाचोळ्याचं, ते पोतं आडवं पाडते आणि मग त्याच्यावर ते तुडवायचं. आपोआप तो तुमचा पालापाचोळा छान बारीक होतो. लाकडी भुसा तुम्ही वापरू शकता, लाकडी तुकडे, पण परत लक्षात ठेवायचं, लाकूड वापरलं की त्याला वेळ लागणार कंपोस्ट व्हायला. व्हॅक्यूम क्लीनर घरी जर तुम्ही वापरत असला तर त्यातले जी लिंट कलेक्ट होते बॅगमध्ये, तर ती तुम्ही वापरू शकता. केसही वापरू शकता. केस कंपोस्ट लवकर होत नाहीत, ते तुम्हाला परत नेक्स्ट सायकलमध्ये वापरायला लागतात, पण तरीही तुम्ही ते वापरू शकता. प्राण्यांची फर, जर पाळीव प्राणी असतील आणि कचऱ्यामध्ये त्यांचे केस निघत असतील तर तेही तुम्ही कंपोस्टमध्ये घालू शकता. राख, निर्माल्य मी दाखवलंच. फुलं म्हणजे बुके मध्ये फुलं जी येत असतील ती. आणि पिठाचा चाळही वापरू शकता, म्हणजे रोज जे तुम्ही पोळ्यांसाठी म्हणा, भाकरीसाठी पीठ चाळत असाल तर तो जो चाळ असतो तोही तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यात मी एक तुम्हाला टिप अशी देते की जितका रंगीत ओला कचरा वापराल जितकी व्हरायटी रंगाची आणाल तुम्ही, तितकं कंपोस्टमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होतं. आता काही पदार्थ असे आहेत जे वापरू नयेत, तर कुठले पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत कंपोस्टमध्ये ते बघूया. पहिलं, माझं हे अर्थात वैयक्तिक मत आहे की माती कंपोस्टमध्ये टाकायची नाही. बरेच जण असं सांगतात की माती घालून कंपोस्ट करण्याचा सल्ला देतात, पण मी असं सांगते की माती घालू नका तुम्ही. तर का? ह्याला 2 कारणं आहेत, म्हणजे माझं रिझनिंग आहे ह्याला. ते असं की पहिलं, आपण जेव्हा माती विरहित म्हणतो, सॉइललेस मीडिया तयार करायचं आहे असं म्हणतो, तर तेव्हा त्यात माती घालणं म्हणजे माती विरहित या संकल्पनेच्या विरुद्ध जाणं असं आहे.
आणि दुसरं असं की माती, दुसरं कारण माझं की माती सगळ्यांनाच उपलब्ध असेल असं नाही. म्हणजे जे फ्लॅटमध्ये राहतात, आता माझं टेरेस गार्डन आहे, तर मला माती जर आणायची ती मला विकत आणायला लागेल आणि विकत आणून मग त्याचं कंपोस्ट करून मग त्याला काहीच अर्थ नाही आणि मातीची गरजच नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही कंपोस्ट तयार करता तर तो पॉटिंग मीडिया इतका सुंदर तयार होतो की बरेच जण कंपोस्ट जे करणारे आहेत त्यांना सॉईल मेकर्स म्हणतात. म्हणजे तो इतका छान असतो की तो जवळजवळ सॉईलसारखा दिसत असतो. तर मग माती वापरायची गरजच नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट टाळायची म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, दुधाचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स, चीज नको किंवा खवा, दुधाचे अन्य पदार्थ हे अजिबात टाकायचे नाहीत किंवा तुपकट तेलकट पदार्थ टाकायचे नाहीत. तिसरं म्हणजे अंडी, चिकन. व्हिडिओ नीट दिसत नाही असं कोणाचं तरी म्हणणं आहे. व्हिडिओ दिसतोय का? अंडी, चिकन, मासे, मटण याचा जो स्क्रॅप आहे तो किंवा खरकट, उग्र वासाचं खरकट हे टाकायचं नाही आहे. तर हे का नाही टाकायचं? तर या सगळ्यांना खूप उग्र वास असतो आणि जसं मी मगाशी हॉटेलचं उदाहरण दिलं आहे, तर काही कस्टमर्स असतात ते अगदी शाण्यासारखे येतात, खातात, आपलं बिल पे करतात आणि निघून जातात. आणि काही असतात जे टार्गेट असतात, हॉटेलमध्ये येतात, खातात, धुडगूस घालतात आणि बिल न पे करता निघून जातात. तर जर तुम्ही हे पदार्थ टाकले तर असे काही पाहुणे मंडळी जे टार्गेट आहेत, म्हणजे उंदीर येऊ शकतात किंवा अजून कुठले प्राणी येऊ शकतात आणि जे नासधूस करू शकतात, इस्पेशली आपण होम कंपोस्टिंगबद्दल बोलतो तेव्हा. तर म्हणून हे पदार्थ टाळायचे. ओके सर, थँक्यू. त्यानंतर अजून काय टाळायचं आहे आपल्याला? तर जर आपण आपल्या बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या म्हणा, पानं अशी कापली असतील तर ते कंपोस्टमध्ये घालणं टाळायचं आहे. कारण त्यामुळे आपलं कंपोस्टमध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव येऊ शकतो आणि पुन्हा ते आपण वापरलं तर नवीन झाडांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पुढची गोष्ट आपल्याला टाळायची ती म्हणजे अशी की केमिकल औषधांची फवारणी जर आपण केली असेल काही कारणाने आपल्या बागेमध्ये आणि त्या फांद्या जर आपण कट केल्या असतील, ती पाने जर आपण कट केले असतील, तर ते वापरणं टाळायचं आहे. कारण केमिकलमुळे आपले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत कंपोस्टमधले ते मरू शकतात. पुढची गोष्ट जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे पेट वेस्ट, म्हणजे प्राण्यांची विष्ठा. म्हणजे ह्याच्यामध्ये इस्पेशली मांसाहारी प्राण्यांची विष्ठा, जसे की कुत्रा आणि मांजर. कारण यांच्या विष्ठेमध्ये बॅक्टेरिया किंवा हार्मफुल पॅथोजेन्स म्हणा, व्हायरस असण्याची शक्यता असते. परंतु शाकाहारी प्राण्यांची विष्ठा, जसं की गाईचं शेण आहे, म्हशीचं शेण आहे, नंतर शेळीची लेंड्या आहेत, हे चालू शकतं. पण तरीसुद्धा मी म्हणेन की डिरेक्टली तुम्ही शेण टाकू नका कंपोस्टमध्ये. आयदर त्याच्या गौऱ्या करा. म्हणजे मी असं करते की त्याच्या गौऱ्या करून ठेवते आणि मग त्या गौरीचा तुकडा थोडा थोडा कधीतरी मी टाकते, महिन्यातनं एकदा वगैरे, आणि किंवा त्याची स्लरी करून यूज करू शकतो. शक्यतो डायरेक्ट शेण तुम्ही कंपोस्टमध्ये वापरू नका. तर अशा काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत. येस, सो आपल्याला हे कळलेलं आहे की कंपोस्ट म्हणजे काय, कंपोस्ट बिनमध्ये काय होतं नक्की, काय आपल्याला वापरायचं आहे आणि काय टाळायचं आहे. तर आता मी तुम्हाला एक छोटासा डेमो देते ॲक्च्युअल कंपोस्ट बिन कशी भरायची यावर. तर मी तिकडे तयारी केली आहे, आपण तिकडे जाऊया. मला अगदी 1 मिनिट द्या. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? माझा आवाज येत असेल तर कोणीतरी हो म्हणा. आवाज येतोय माझा? ओके.
कारण मी माईक काढलेला आहे त्यामुळे मी विचारते. तर आता प्रश्न आहे की कंपोस्ट करायचं कशात. तर माझं उत्तर आहे की कंपोस्ट कशातही करायचं. ज्या ज्या कंटेनर्समध्ये तुम्ही हवा खेळती ठेवू शकाल त्या कुठल्याही कंटेनरमध्ये कंपोस्ट केलं तरी चालतं. मग तो असा ड्रम असू दे ज्याला मी होल्स पाडलेले आहेत, माठ असू दे जुना. माठ तर अतिशय उत्तम कारण तो ऑलरेडी पोरस असतो. त्यानंतर कुंडी असू दे, पोतं असू दे, नायलॉनची पिशवी असू दे, किंवा जमिनीत केलेला खड्डा असू दे, किंवा जमिनीच्या वर ढीग करून तुम्ही कंपोस्ट केलं तरीही चालतं. आवाज येत नाहीये? आवाज येतोय? माझा आवाज येतोय का सांगा फक्त. तर कशातही कंपोस्ट केलं तरी चालतं, जिथे जिथे हवा खेळती राहील आणि जिथे जिथे तुमचं कंपोस्ट व्यवस्थित राहील. आता हा ड्रम मी घेतलेला आहे. या ड्रमला मी सगळीकडून होल्स केलेले आहेत, खालून सुद्धा होल्स केलेले आहेत, जेणेकरून कंपोस्ट टी जो तयार होतो तर तो बाहेर येईल आणि खालून सुद्धा हवा खेळती राहील. तू फक्त फोन हलवू नकोस, फोन स्टेडी ठेव. आणि झाकणाला सुद्धा मी होल्स करून घेतलेले आहेत. तर असा ड्रम किंवा कशातही जसं मी म्हटलं तुम्ही कंपोस्ट करू शकता. आता हा ड्रम मी खाली ठेवते. आणि या कुंडीमध्ये मी तुम्हाला डेमो दाखवते. आपल्याला कंपोस्ट करायचं ड्रममध्ये. तर सर्वप्रथम तळाशी भरपूर अशा नारळाच्या शेंड्या आपल्याला घालायच्या. सो या नारळाच्या शेंड्या भरपूर घालायच्या. आवाज येत नाहीये? मी माईक लावते म्हणजे आवाज येईल. आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? तर या कुंडीच्या तळाशी मी आधी नारळाच्या शेंड्या घातल्यात आणि आता ह्याच्यावर पालापाचोळ्याचा थर देणार आहे. थोडा असा कॅमेरा घेतलास तरी चालेल. आता हा पालापाचोळा जसं मी आधी म्हटलं तसं हा बारीक करून घेतलेला आहे. मी परत एकदा सांगते कसा बारीक केलाय. तर हा पोत्यामध्ये घातला, पोत्याचं तोंड बांधलं आणि पोतं आडवं पाडून त्याच्यावर स्टॅम्पिंग केलं पायाने, तर तो बारीक झालाय असा. आता ह्या पाचोळ्याशी रिलेटेड सुद्धा एक टिप देते तुम्हाला की जितकी तुम्ही व्हरायटी घ्याल म्हणजे पाचोळ्याची पानांची, की आंब्याची पानं घेतली, मग कडीलिंबाची घेतली, मग अजून काय पेरूची घेतली, जी जी तुमच्या परिसरामध्ये अवेलेबल आहेत, तर जितकी व्हरायटी तुम्ही घ्याल तितकं अगेन दॅट्स अ व्हॅल्यू ॲडिशन फॉर युअर कंपोस्ट. आणि अजून एक टिप पालापाचोळ्याबद्दल की पान वाळताना ते बऱ्याच वेगवेगळ्या स्टेजमधनं जातं. म्हणजे आधी ते पिवळं पडतं, त्यानंतर ते मऊ पडतं, त्यानंतर ते हळूहळू ब्राऊन होतं, लालसर होतं आणि मग कुरकुरीत ड्राय होतं. तर अशा वेगवेगळ्या स्टेजेस जर तुम्ही घेतल्या तरी ते खूप चांगलं, कारण प्रत्येक स्टेजमध्ये पानाच्या त्याचं केमिकल कॉम्पोजिशन वेगळं असतं. तर आता हा पालापाचोळा मी या नारळाच्या शेंड्यांवर असा टाकते भरपूर. असं वर्ण घेतलंस तरी चालेल. खालचा थर हा भरपूर पाहिजे. आणि आता ह्याच्यात मी हा माझा ओला कचरा, आता या ओल्या कचऱ्यामध्ये काय काय आहे, अंड्याची टरफलं आहेत, भाजीची देठ आहेत, कांद्याची सालं आहेत, लसणाची सालं आहेत, एक खराब झालेला टोमॅटो आहे तर तोही मी क्रश करून घेणार आहे. नंतर हे आहे वेस्ट आहे. हा जर तुम्हाला दिसत असेल तर पिठाचा चाळ आहे, हे बटाट्याची सालं आहेत. हा मी आता तर असा मस्त रंगीबेरंगी आहे की नाही हा ओला कचरा, तर हा मी आता ह्याच्यावर पसरणार. हा झाला आपला दुसरा लेयर. आणि आता ह्याच्यावर परत पालापाचोळ्याचा थर.
नीट दिसतोय का व्हिडिओ? चित्र हलत नाहीये ना? आणि ह्याच्यात हे मी गुळाचं पाणी तयार केलेलं आहे. पाण्यामध्ये गूळ मिक्स केलाय, सेंद्रिय गूळ. हे आपण ॲक्टिवेटर म्हणून घालणार आहोत. तर बाजारामध्ये बऱ्याच प्रॉडक्ट्स मिळतात, महागडी असतात. खरं तर त्यांची काही गरज नाही, कारण कॉम्पोस्ट हे होणारच आहे, ते नैसर्गिक आहे आणि ते होणारच आहे. तर हे मी थोडंसं स्प्रे करते. ह्यानी फक्त ट्रिगर होणार आहे आपली जी कॉम्पोस्टिंग प्रोसेस आहे ती. आणि त्यानंतर हे मी झाकून ठेवणार आहे. हा झाला माझा डे 1. आता डे 2, दुसऱ्या दिवशीचा कचरा. तर मी हा असा किचनमध्ये डबा ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये रोजचा माझा कचरा जो आहे तो मी टाकते. आणि मग सकाळी हा डबा उचलते आणि कॉम्पोस्टमध्ये. तर आता हा डे 2चा कचरा आहे, तर तो मी ह्याच्यावरच असा पसरवणार. चहाचा गाळ आहे, तो देखील चहाचा गाळ मात्र धुवून घालायचा. आणि आता ह्याच्यावर कसला लेयर येईल, तर आपल्या पाल्यापाचोळ्याचा. हे पूर्ण झाकून टाकायचं. आता ह्याच्यात अजून एक टिप देते तुम्हाला मी. आता आपण काय केलेलं आहे की ओला कचरा त्याच्यावर सुका कचरा, ओला कचरा त्याच्यावर पालापाचोळा असं केलेलं आहे. तर जर तुमचा ओला कचरा जास्त असेल तर जेव्हा तुम्ही ह्याच्यावर पालापाचोळा टाकाल तेव्हा तो असा मिक्स करून घ्या. त्यांनी काय होतं, बरेचदा असं होतं की फक्त ओल्या कचऱ्याचा लेयर जो मध्ये असतो त्याचं कॉम्पॅक्टिंग होतं, लगदा तयार होतो. तर तसा लगदा तयार होत नाही. आणि हा असं चांगला मिक्स करून घेतलं की ह्याच्यात हवाही छान खेळती राहते. आणि आता परत मी एक लेयर टाकणार. आता आज मी गुळाचं पाणी टाकणार नाही, आठवड्यातनं एकदा ते पुष्कळ होतं. हा परत मी झाकून ठेवणार. आणि असं आपल्याला रोज करायचं आहे. दे. नाही, काल सुहास सर कालपासूनचा चहाचा गाळ जमा केलाय, एका दिवसाचा चहा नाहीये. सुहास सर असं विचारतायत की एवढा चहा पिता का तुम्ही एका दिवसात? तर तो मी कालपासून जमा केलाय डेमोसाठी आजच्या. येस संजय सर, बरोबर. तर हे लेयर्स कसे भरायचे हे आपल्याला कळलं. असे लेयर बाय लेयर आपण करत जायचं. मी जसं म्हटलं तसं ओला कचरा जर जास्त असेल तर ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रत्येक वेळेला. दर आठवड्याला किंवा एक 3-4 दिवसाला हा जो पाईल आहे कंपोस्टचा तो आपल्याला हलवायचा आहे, वर खाली करायचा आहे. कारण बरेच वेळेला काय होतं की साईडने आपण होल्स केलेले आहेत ड्रमच्या, त्यामुळे तिथे हवा खेळती राहते. पण मध्ये जे आहे, मध्ये जो ओला कचरा आहे तो बऱ्याच वेळा त्याचा लगदा तयार होतो, तिथे हवा पोचत नाही. तर जेव्हा तुम्ही पूर्ण कचरा एकदा हलवता, निदान एक 4-5 दिवसातनं एकदा तरी हे करायला हवं, तेव्हा सगळीकडून हवा मिळते आणि तुमचं कॉम्पोस्टिंग छान सुरू राहतं. साधारण रेशो जो आहे ओला कचरा टू सुका कचरा तो काय आहे असं मला बरेच जण विचारतात. तर खरं तर हार्ड अँड फास्ट काही नाही, पण आयडियल रेशो जो आहे तो 1:2 आहे. म्हणजे बाय व्हॉल्यूम, नॉट बाय वेट, व्हॉल्यूम. तर 1 भाग ओला कचरा असेल तर 2 भाग पालापाचोळा असा आहे. पण हे हार्ड अँड फास्ट नाही आहे. तर तुम्ही जसं करत जाल तसा तुम्हाला अनुभव येईल आणि तसं तुम्हाला तो रेशो कळत जाईल. कॉम्पोस्ट झाकून मात्र ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही. साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमचं असं कंपोस्ट तयार होतं. व्हॉल्यूम कमी कमी होत जातो जसं तुमचं कंपोस्ट तापतं. आता परत 3 स्टेजेस ज्या मगाशी मी सांगितल्या की नंतर सेकंड स्टेजमध्ये हीटिंग होणार आहे, मग कूलिंग होणार आहे. जसं हीटिंग होतं तसं तो व्हॉल्यूम कमी होत जातो आणि तुम्हाला तुमच्या कंपोस्ट बिनमध्ये कायम जागा तयार
होत राहते. साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे कंपोस्ट तयार होतं. पण ते लगेच वापरायचं का? तर फार कमी झाडांसाठी ते लगेच वापरलं तर चालतं. शक्यतो ते लगेच वापरू नये, कारण त्याच्यामध्ये खूप हीट होत असते. तर मग हे कंपोस्ट जे तयार झालेलं आहे 1.5 महिन्याचं, हे काढून तुम्ही दुसरीकडे ठेवा. मे बी एका पोत्यात ठेवा जिथे हवा खेळती राहते, जिथे तुम्ही 3-4 दिवसातनं एकदा पाणी मारणार आहात. आणि त्या ड्रममध्ये पुन्हा नवीन लॉट सुरू करा. आणि हे जे बाजूला ठेवलेलं कंपोस्ट आहे, साधारण चांगलं 1.5 महिना, पावणे 2 महिना तुम्ही ते व्यवस्थित तसं ठेवा आणि मग चाळून वापरा. आता चाळूनच वापरायला पाहिजे असं नाही. ज्यांची बाग जमिनीवर आहे त्यांनी तो तसंच घातलं तरी चालेल. चाळण्याचा फायदा असा असतो की ते बारीक होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की छोट्या छोट्या कुंड्या, आता टेरेस गार्डनवर कुंड्याच आपण वापरतो, तर कुंड्यांमध्ये ते अप्लाय करणं सोपं जातं. कंपोस्ट झालंय की नाही हे कसं ओळखायचं? तर 3 गोष्टी आहेत: रंग, वास आणि टेक्स्चर. तर रंग, कंपोस्ट होतानाच तुम्हाला तो रंग बदललेला दिसेल, असा छान काळपट रंग येतो. मी तुम्हाला आता दाखवणारच आहे कंपोस्ट तयार झालेलं. तर रंग काळपट आलेला असतो. वास हा पावसाच्या मातीचा जसा वास येतो किंवा जंगल सॉइलचा, म्हणजे कधी तुम्ही जंगलात फिरायला गेलात तर एक जंगल सॉइलचा एक वेगळा पावसाळी मातीसारखा वास असतो, तसा वास तुमच्या कंपोस्टमध्ये यायला हवा. दुर्गंधी यायला नको. आणि तिसरं म्हणजे टेक्स्चर. तर ओली भेळ जी असते, तर ओली भेळेसारखं टेक्स्चर जर आलं की समजायचं की तुमचं कंपोस्ट तयार आहे. गुळाचं पाणी, गुळाच्या पाण्याला ऑप्शन असा आहे, सुनेत्रा काळे विचारतात, गुळाच्या पाण्याला ऑप्शन असं आहे की तुम्ही ताक, मी सांगायची विसरले, माफ करा, त्याच्याऐवजी तुम्ही ताक वापरलं तरी चालेल, तेही खूप छान ॲक्टिवेटर आहे. तर ताक मात्र गाळून घ्यायचं, डायल्यूट करायचं आणि ते वापरायचं. तर मी आता तुम्हाला कंपोस्ट दाखवते माझ्याकडचं. हे माझं कंपोस्ट आहे. हो, नेहा, गोमूत्र वापरू शकतो आपण. हे तयार झालेलं कंपोस्ट आहे. आता हे मी मोठ्या चाळणीने चाळलंय, म्हणजे ती चाळणीही मी तुम्हाला दाखवते मोठी. ही मोठी चाळणी आहे आणि ही लहान चाळणी आहे, बारीक. तर या मोठ्या चाळणीने चाळलंय, त्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी काड्या म्हणा किंवा मोठे पार्टिकल्स आलेले आहेत, पण ते मला चालतात. आणि तुम्ही बघू शकाल की काळं शार छान झालेलं असं कंपोस्ट हे आहे, ओलसर. त्यानंतर हे जे आहे हे मी छोट्या चाळणीने गाळलेलं कंपोस्ट आहे, चाळलेलं, सॉरी. तर हे जास्त बारीक आहे, हे जवळजवळ मातीसारखंच बारीक झालेलं आहे आणि ह्याचे छान टेक्स्चर आलेलं आहे. आणि हे जे आहे हे मी नंतर बोलीनच की हे मी कंपोस्टला व्हॅल्यू ॲडिशन असं करते की एक कंपोस्ट जे आहे ते साधारण एक 20-25 दिवसाचं झालं की त्यातला थोडासा भाग काढून मी, माझ्याकडे गांडूळं आहेत तर त्या टबमध्ये मी टाकते. म्हणजे त्या कंपोस्टमधली हीट उतरली की त्या टबमध्ये मी टाकते आणि त्याचं गांडूळ खत तयार होतं. म्हणजे कंपोस्ट तर हे आहेच, पण व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे त्याचं गांडूळ खत. तर गांडूळ खत हे जड असतं, म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं तर हे अतिशय हलकं आहे. कंपोस्ट बिन ही नेहमी हलकी असते आणि गांडूळ खत जसं जसं तयार होतं तर तसं तसं ते जड होत जातं. तर असे हे 3 प्रकार आहेत. अजून एक व्हॅल्यू ॲडिशन मी असं करते, ते मी तुम्हाला नंतर दाखवते की झाडांमध्येच डायरेक्ट कचरा टाकायचा. तर ते कसं करते ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच. पण आता पुढे आपण जाऊया आणि कंपोस्टमधले कॉमन प्रॉब्लेम्स डिस्कस करूया.
तर बरेच जण मला ह्या शंका विचारतात, त्यांचे प्रॉब्लेम्स विचारतात, तर त्या अडचणी आणि त्यावरचे साधारण उपाय आपण डिस्कस करूया. तर पहिला कॉमन प्रॉब्लेम म्हणजे खूप चिकट होतंय कॉम्पोस्ट आमचं, किंवा खूप ओलं झालंय, किंवा त्याचा लगदा झालाय, तर काय करायचं? तर खूप ओलावा झाला, खूप कॉम्पॅक्टिंग झालं, लगदा झाला ओल्या कचऱ्याचा, तर त्याला हवा मिळत नाही आणि दुर्गंधी काय येते, कारण तिकडे ॲनोरोबिक कंपोस्टिंग ॲनोरोबिक बॅक्टेरियाज डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे ती दुर्गंधी येते. तर जर खूपच कंपोस्ट तुमचं बिघडलं असेल, खूप लगदा झाला असेल, खूप दुर्गंधी येत असेल, तर मी म्हणेन की सरळ तुम्ही ती कंपोस्ट बिन काढा, प्लास्टिकच्या कागदावरती पूर्ण पसरवा, पूर्ण कचरा काढा त्या बिनमधला आणि त्याला एक दिवस चांगली हवा द्या, त्यामुळे त्याला ऑक्सिजन छान मिळेल आणि त्यानंतर तो परत भरा. पण भरताना ते कॉम्पोस्टचा एक लेअर आणि परत भरपूर पालापाचोळा, परत त्या कॉम्पोस्टचा एक लेअर, परत भरपूर पालापाचोळा, असा नव्याने थर भरा. तुमचं एका दिवसामध्ये कॉम्पोस्ट, बिघडलेलं कॉम्पोस्ट पुन्हा पूर्ववत सुरू होईल. कॉम्पोस्ट कधीही खराब होत नाही. ते कुठल्याही स्टेजला, कितीही बिघडलं असलं तरी कुठल्याही पॉइंटला ते आपल्याला दुरुस्त करता येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये मी एक अशी टिप देईन तुम्हाला की हा लगदा न होण्यासाठी आणि मध्ये हवा खेळती राहण्यासाठी. म्हणजे काय होतं, जसं मी म्हटलं की ड्रमच्या आजूबाजूला होल्स असल्यामुळे तिथे हवा खेळती राहते, पण मध्ये काय, तर मी मगाशी तुम्हाला काड्या किंवा काटक्या दाखवल्या, तर त्या जरूर वापरा आणि त्या, माफ करा, या अशा मोठ्या काड्या, फांद्यांचे तुकडे जरूर जरूर आपल्या माफ करा, दिसतोय का व्हिडिओ? आणि हे मध्ये टाकावेत असे, त्यामुळे काय होतं की एअर पॉकेट्स तयार होतात आणि हवा आपली खेळती राहते तिथे, त्यामुळे तो लगदा होणार नाही. दुसरा प्रॉब्लेम माझ्याकडे असा नेहमी विचारतात की खूप ड्राय कॉम्पोस्ट झालंय, तर ह्याच्यामध्ये सरळ उपाय असा आहे की रोज त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडणं आणि झाकून ठेवणं. जर तुम्ही ते कॉम्पोस्ट उघडं ठेवलं तर ते ड्राय होण्याची शक्यता जास्त असते. तिसरा कॉमन प्रॉब्लेम जो मला विचारतात तो असा आहे, किडे. म्हणजे पहिला प्रश्न येतो की मुंग्या खूप होतात आमच्या कॉम्पोस्ट बिनमध्ये. तर आता मला असं सांगा की आपण जेव्हा रात्री जेवणं वगैरे आटोपतात आणि आपण किचन ओटा कुठल्या तरी एका क्लीनरनी साफ करून घेतो, चकाचक करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तेव्हा काय बघतो, तिथे एक मुंग्यांची लाईन असतेच. कुठेतरी त्यांनी काहीतरी शोधून काढलेलंच असतं. किंवा आपण एखादा पदार्थ कडेकोट बंदोबस्तात डब्यामध्ये वगैरे असे पॅक करून ठेवतो, तरीही तिथे मुंग्या पोचतात. आता इतक्या सुपर पॉवर असलेल्या मुंग्या, त्यांनी कंपोस्टमध्ये यायचं नाही असं म्हणणं बरोबर नाही ना, ते येणारच. आणि काही कंपोस्टर्सचं असं म्हणणं आहे की त्या मुंग्या जेव्हा येतात आणि त्या बऱ्याचदा कंपोस्टमध्ये अंडी घालतात आणि जे पदार्थ त्या बाहेरून आणतात त्याच्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅशियम आपल्या कंपोस्टला मिळतं, असं काही कंपोस्टर्सचं म्हणणं आहे. तर जर तुमचं, माझं म्हणणं असं आहे की जर तुमचं कंपोस्ट अशा ठिकाणी आहे जिथे मुंग्या झाल्या तरी फारसा तुम्हाला फरक पडत नाही. आता उदाहरणार्थ माझं टेरेसवर वर आहे आणि घर खाली आहे, तर माझ्या कंपोस्टला जरी मुंग्या लागल्या तरी मला तसा फारसा फरक पडत नाही. तर मुंग्या होऊ द्या, कारण फारसा त्यांनी फरक पडत नाही. जसं संत तुकारामांनी कुठल्या तरी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की साप, विंचू, किडे, मुंगी यांचा तुमच्या घरावर पहिला अधिकार आहे. तुम्ही त्यांच्यावर घरात अतिक्रमण केलेलं आहे. तर फार मुंग्या दिसल्या आणि आपली चिडचिड व्हायला लागली तर संत तुकारामांची आठवण करायची आणि शांत राहायचं. पण मी समजू शकते की जर इनडोअर कंपोस्टिंग असेल, घरात लहान मुलं असतील, तर त्या मुंग्यांचा घरामध्ये त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेला सरळ हळद टाकायची किंवा
माझा अगदी आवडता उपाय असा आहे की टाल्कम पावडर, पॉन्ड्सची किंवा जॉन्सन अँड जॉन्सन्सची जी कुठली तुम्ही फेस पावडर वापरता ती कॉम्पोस्ट बिनवर आणि त्याच्या आजूबाजूला टाकली तर मुंग्या मरत नाहीत, पण मुंग्या रिपेल होतात, त्या दूर राहतात. सो हा साधा उपाय आहे. किड्यांमध्ये दुसरा एक आहे तो म्हणजे असे चपटे किडे ज्याला ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणतात, त्याच्या अळ्या बऱ्याचदा होतात. आता जास्त ओलावा असेल तर ह्या अळ्या होतात आणि या अळ्या अतिशय हेल्पफुल आहेत कॉम्पोस्टिंगसाठी. म्हणजे कमर्शियल कॉम्पोस्टिंगसाठी या ब्लॅक सोल्जर फ्लायच्या अळ्या या काळ्या असतात, अशा चपट्या असतात. तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला त्याचा फोटो दिसेल किंवा मी कधीतरी पोस्ट करेन आपल्या ग्रुपवर. तर या अतिशय उपयुक्त असतात आणि या कमर्शियल कॉम्पोस्टिंगसाठी हजारो रुपये घेऊन विकत घ्याव्या लागतात. आणि त्या अळ्या जर तुमच्या कॉम्पोस्टमध्ये होत असतील तर मला वाटतं ते निसर्गाने तुम्हाला तुमच्या कॉम्पोस्टिंगला दिलेलं ISO सर्टिफिकेट आहे, क्वालिटी सर्टिफिकेट आहे, तर त्या होऊ द्या. कारण या बरेचसे जे कीटक आपल्या कॉम्पोस्टमध्ये होतात त्यांची लाईफसायकल अतिशय छोटी असते. काही कीटकांची लाईफसायकल तर अगदी 2-3 दिवसांची असते, त्यानंतर ते मरून जातात आणि आपलं कॉम्पोस्ट अजून खूप चालणार आहे. आणि या ज्या ब्लॅक सोल्जर फ्लायच्या अळ्या आहेत तर यांची माशी झाली की त्या उडून जातात आणि त्यांचं जे कवच आहे ते राहतं. सो ते सुद्धा एक बायोमॅस व्हॅल्यू ॲडिशन आहे तुमच्या कॉम्पोस्टसाठी. तर त्या अतिशय हेल्पफुल आहेत. पण तरीही त्या नको असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी एक टिप अशी आहे की कॉम्पोस्टला झाकण लावायच्या आधी जाळीचं कापड मिळतं, डेकोरेटिव्ह मिळतं, किंवा तुम्ही जुनी तुमची मच्छरदाणी घ्या किंवा शेडनेट घ्या, ती लावा पहिलं, ती टाका आणि मग त्याच्यावर कॉम्पोस्टचं झाकण लावा. त्याच्यामुळे माशा आत जाऊन अंडी घालणार नाहीत. तर अशी ही टिप आहे. तिसरा किडा आहे हुमणी. पांढऱ्या जाड अशा अगदी बाळसेदार अशा किडे असतात, अळ्या असतात, त्या पांढऱ्या चांगल्या मोठ्या असतात. ह्या मात्र फार डेंजरस असतात. कारण ह्या आधी तर कंपोस्ट खाताना म्हणजे कंपोस्ट कन्झ्युम करताना आपल्याला दिसतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या चला हे काम करतायत कंपोस्टिंगचं. पण ह्या चुकून जर झाडांमध्ये गेल्या, कुंड्यांमध्ये गेल्या तर त्या झाडाची कोवळी मुळं खाऊन टाकतात आणि बघता बघता तुमचं छान वाढलेलं झाड हे 1-2 दिवसातच मरून जातं. तर त्यामुळे हुमणी होऊन द्यायची नाही. हुमणी जर दिसली तुम्हाला तर सरळ कंपोस्ट परत काढायचं, पसरायचं, हुमण्या वेचायच्या, पाण्यात टाकायच्या, नुसत्या उन्हाच्या भरोशावर ठेवायच्या नाहीत. कारण त्या क्रॉल होत होत दुसऱ्या कुंड्यांमध्ये जाऊन लपून बसू शकतात, कारण त्या प्रकाशाला भितात. त्या वेचायच्या, त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि मग सरळ त्या कावळ्यांना फार आवडतात, पक्ष्यांना फार आवडतात त्या खायला. आणि इस्पेशली आता प्री मॉन्सून जेव्हा पाऊस पडतो किंवा वळवाचा पाऊस पडतो तेव्हा हुमणीचे भुंगे असतात आणि ते उघड्या कॉम्पोस्ट जर असेल तर उघड्या कॉम्पोस्टमध्ये येऊन अंडी घालतात. तर आत्ता इस्पेशली या सीझनमध्ये कॉम्पोस्ट बिन अजिबात उघडी ठेवू नका. हो, खरं आहे सर, सुहास सर, जितक्या जास्त ब्लॅक सोल्जर फ्लाईज तितके तुम्ही श्रीमंत. खरंच आहे. नंतर अजून एक कंप्लेंट अशी येते, तक्रार, की बुरशी होतीये माझ्या कॉम्पोस्टमध्ये. तर कॉम्पोस्ट सुरू झाल्यानंतर 1-2 दिवसातच तुम्हाला अशी कापसासारखी पांढरी बुरशी बरेचदा ओल्या कचऱ्यावर, तुमच्या ओल्या लेअरवर दिसते. त्याला मोल्ड्स असं म्हणतात आणि ती बुरशी चांगली आहे. ती बुरशी होते याचाच अर्थ ती असं तुम्हाला सांगते की तुमचं कॉम्पोस्ट व्यवस्थित चालू आहे, ऑल इज वेल. तर जसं जसं तुमचं हीटअप होतं कॉम्पोस्ट पाईल तशी तशी ही बुरशी होते बऱ्याचदा आणि ती चांगली आहे, ती हेल्पफुल आहे, ती मित्र बुरशी आहे. पुढची तक्रार अशी आहे की कॉम्पोस्ट खूप स्लो झालं आहे. तर बऱ्याचदा असं होतं की ॲसिडिक कॉम्पोस्ट हा प्रॉब्लेम असतो, म्हणजे खूप एक्सेसिव्ह ॲसिडिटी होते. आता मुळातच कॉम्पोस्ट हे ॲसिडिकच आहे इन नेचर, पण बऱ्याचदा असं होतं की खूपच संत्र्यांची सालं टाकली आहेत किंवा खूपच ॲसिडिक पदार्थ टाकले आहेत. तर ह्याच्यामुळे काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स थोडे डिस्टर्ब होतात आणि तुमचं कॉम्पोस्टची प्रोसेस असते ती स्लो होते. मग अशा वेळेला काय करायचं, तर तो pH बॅलन्स करण्यासाठी राख जी असते ती अल्कलाईन असते, ती थोडीशी मिक्स केली की तुमचा परत pH बॅलन्स
व्यवस्थित साधला जाईल. अजून एक अशी तक्रार माझ्याकडे करतात काही लोक की अहो काही गोष्टी आमच्याकडे कंपोस्ट होतच नाही, म्हणजे आम्ही गवत घातलंय तर ते तसंच्या तसं आहे. तर काही गोष्टी या कंपोस्ट व्हायला खूप वेळ घेतात. जसं आता तुम्ही सध्या आंब्याच्या पेटीमधलं जे गवत वापरलं तर ते कंपोस्ट होण्यासाठी खूप वेळ घेणार आहे. काही पालापाचोळा खूप वेळ घेणार आहे. लाकूड, लाकडाचे तुकडे, काड्या, काटक्या खूप वेळ घेणार आहेत. म्हणजे ह्याला ना फार फ्रॉम नेचर म्हणतात. म्हणजे जितकं एखादी वस्तू फार फ्रॉम नेचर आलेली असते. आता एक फूल आहे झाडावरचं, ते फूल पडलं तर ते नुकतंच त्याची निर्मिती झाली आणि ते फूल पडलं ते नियर टू नेचर आहे, तर ते लवकर डिकॉम्पोज होणार आहे. पण ज्या गोष्टी फार फ्रॉम नेचर आलेल्या आहेत, निसर्गापासून दूर आलेल्या आहेत, त्यांच्या निर्मितीपासून दूर आलेल्या आहेत, तर त्यांना डिकॉम्पोज व्हायला, ब्रेकडाऊन व्हायला जास्त वेळ लागतो. इतकं ते साधं आहे. तर असं कंपोस्टबद्दल आहे. मी तुम्हाला मगाशी व्हॅल्यू ॲडिशन जे म्हणाले ते मी तुम्हाला फक्त पटकन दाखवते आणि मग आपण प्रश्न उत्तरं घेऊया. तर मी जे तुम्हाला म्हणत होते की जिथे अन्नाची गरज तिथेच ते निर्माण केलं तर काय होईल. तर अशा माझ्या कुंड्या आहेत. आता हे माझं सॉन्ग ऑफ इंडिया हे झाड आहे. तर हे जवळजवळ 15 वर्षाचं झाड आहे. आता इथे मी ह्याच्यात डायरेक्ट ओला कचरा टाकते. डायरेक्ट ओला कचरा आठवड्यातनं एकदा आणि त्याच्यावर मी पालापाचोळा टाकते. आता हे करण्यासाठी मात्र तुम्ही हार्डी प्लांट्स सिलेक्ट केली पाहिजेत. म्हणजे गुलाबासाठी हे चालणार नाही, कारण गुलाब मुळातच खूप नाजूक झाड आहे. तर त्याचं जरा जरी काही बिनसलं की ते खट्टू होतं. तर हार्डी प्लांट्स त्याच्यासाठी जी मजबूत आहेत, टणक आहेत, अशी प्लांट्स तुम्ही निवडा. आणि ह्याच्यामध्ये आता मी अशा कुंड्या ठरवून घेतल्यात वारानुसार. तर ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट ओला कचरा टाकते आणि वरून पालापाचोळा टाकते. आता हे 4-5 दिवसांपूर्वीच टाकलेला कचरा आहे, तर हा गायब झाला आहे. किंवा असंच दुसरं एक आहे जिथे मी ह्याच्यामध्ये मी भोपळा लावलाय. तर हे सुद्धा मी ह्याच्यात डायरेक्ट कचरा टाकते. तर हाही कचरा आता गायब झालाय. ह्याच्यातही बरंचसं गांडूळ खत आणि ह्याच्यावर मी गवत लावलंय मल्चिंगसाठी. तर अशा मी बऱ्याच कुंड्या तयार केलेल्या आहेत. एक पलीकडे आहे ती बांबूची बास्केट आहे, ज्याच्यामध्ये मी असं करते. नंतर माझ्या खाली घरी विंडो ग्रिलमध्ये 2-3 कुंड्या आहेत ज्याच्यामध्ये मी डायरेक्ट कचरा टाकते. सो ह्याच्यामध्येही आता मी काही दिवसांपूर्वी डायरेक्ट कचरा टाकून हा वरचा. अजून एक टिप अशी आहे की तुम्ही गार्डन झाडता तर आता हा जो कचरा खाली झाला आहे, तर ही बरीचशी ॲक्टिव्ह पॉटिंग सॉईल बाहेर आलेली असते झाडांमधनं. आणि हा जो झाडलेला कचरा आहे हा सुद्धा कॉम्पोस्टमध्ये घालावा, त्यांनी सुद्धा खूप फायदा होतो. तर हे असं डायरेक्ट मी कुंड्यांमध्ये टाकते. आणि दुसरं व्हॅल्यू ॲडिशन मी जे तुम्हाला सांगत होते की 20-25 दिवसांचं कॉम्पोस्ट झालं की मी हे असे टप्स केलेत आणि ह्याच्यामध्ये गांडूळं आहेत आणि ते ह्याच्यात टाकते. आणि साधारण 1-1.5 महिन्यात मला चांगलं दर्जेदार असं गांडूळ खत मिळतं. हे फार आपल्याला डिस्टर्ब करायचं नसतं, फार उघडून बघायचं नसतं, हे हलवायचं नसतं, वर खाली ह्यातला कचरा करायचा नसतो. तर हे मी ह्याच्यात भरते साधारण 20-25 दिवसांचं कॉम्पोस्ट. ते झाकते आणि विसरून जाते, त्याला फक्त पाणी मारते 3-4 दिवसात. तर असंच अजून एक माझं टब आहे. आणि हे माझं असं पटकन दाखवते तुम्हाला छोटंसं गार्डन. मी सध्या खूप पालेभाज्या लावलेल्या नाही आहेत, कारण माझ्याकडे मांजरांची 3 पिल्लं आलेली आहेत. आई विना पोरकी. मी आजारी आणि जखमी प्राण्यांचं सांभाळही करते माझ्याकडे. तर ती 3 पिल्लं आलेली आहेत आणि ती खूप नासधूस करत आहेत माझ्या गार्डनची. आणि स्पेशली जेव्हा मी
पालेभाज्या लावते. म्हणजे परवाच मी मेथी लावली होती तर तिन्ही पिल्लं त्याच्यावर झोपली होती. त्यामुळे मी सध्या पालेभाजी लावलेली नाही आहे. पण या भाज्या आहेत. हे ढोबळी मिरची आहे, वांगी आहेत. ही पर्पल कलरची जांभळी वांगी आहेत. ही हिरवी वांगी आहेत. मी आत्ता सध्याच ती वांगी तोडली आहेत. त्यानंतर हा दोडका आहे. तर आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. मी प्रश्न बघते, मला एक थोडासा वेळ द्या. स्नेहल बारदेशकर ताई, लगेच लावू नका अंजिराचं झाड. थोडंसं कॉम्पोस्ट अजून एक महिनाभर ठेवा आणि मग त्याच्यामध्ये झाड लावा. बांबूचा पालापाचोळा, हो सुनीता ताई, टाकला तरी चालतो. माझ्याकडे भरपूर बांबू आहे. मला फार फॉलिएज प्लांट्सची मला खूप आवड आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे बांबूच्या व्हरायटीज आहेत आणि त्याचा खूप पालापाचोळा पडतो आणि तो घातला तर अगदी चालतो. थँक्यू आरती पायगुडे ताई. हो, अजिंक्य साठेजी, त्यांनी असं विचारलंय की ओपन टेरेस असेल तर कॉम्पोस्ट पॉट कुठे ठेवायचा. तर पावसामध्ये शक्यतो ठेवू नये. कुठेतरी कोपऱ्यात ज्याला तुम्ही आडोसा करू शकता अशा ठिकाणी. खूप ऊन, खूप पाऊस असं टाळायचं आहे आपल्याला. आणि झाकण आपण लावतोच, त्याच्यावर जर आपल्याला अजून काही टाकता आलं तर असं आपण झाकून ठेवायचं आहे. महेश वेंगुर्लेकर विचारतायत सुका कचरा रोज कुठे मिळेल. तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही पालापाचोळ्याचा आत्ता सीझन आहे आणि तुम्ही पालापाचोळा गोळा करून ठेवा. आणि हाच योग्य म्हणजे हीच योग्य वेळ आहे. कारण एकदा पाऊस सुरू झाला की तो पालापाचोळा, म्हणजे आता कसा करकरीत आहे तर तो तुम्ही त्याचा चुरा करू शकता इझिली. पण एकदा पाऊस सुरू झाला आणि पालापाचोळा ओला झाला तर मग त्याचं थोडंसं मॅनेज करणं अवघड असतं. तर आता सगळीकडे भरपूर पालापाचोळा आहे. तर तुम्ही कुठूनही तो गोळा करा, पोत्यामध्ये भरून ठेवा, त्याला काही होत नाही. आणि नंतर तुमच्याकडे आल्यावर तो पावसात भिजला तरी चालेल. कारण इव्हेंच्युअली त्याचं तुम्हाला कॉम्पोस्टच करायचं आहे. थँक्यू सुनीता ताई. थँक्यू भाग्यश्री कुलकर्णी ताई. आशाताई, फळ झाडाला ओला कचरा डायरेक्ट टाकला तर चालेल का असं विचारताय. तर जसं मी म्हटलं की हार्डी प्लांट सिलेक्ट करा. कारण तुमचं झाड त्याला कसं रिॲक्ट करेल हे तुम्हाला माहीत नाही. आणि जर फळझाड, म्हणजे फळझाडामध्ये खरंच खूप मेहनत असते आणि आपण खरंच वाट बघत असतो फळझाड की कधी ते वाढेल, कधी फुलं येतील, कधी फळं येतील. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर विपरीतपणे काही रिॲक्ट केलं तर त्या झाडाचं नुकसान आणि आपलाही विरस होईल. तर मला वाटतं आधी एका हार्डी साध्या प्लांटवर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि मग तो प्रयोग तुम्ही एक्सटेंड करा बाकीच्या झाडांवर. हो, पारिजातक टाकू शकता तुम्ही. भाज्यांची देठं श्रद्धा प्रभुणेताई, वाळवायची काही गरज नाही. तुम्ही तसेच डायरेक्ट टाकू शकता. म्हणजे तुम्ही आता जर डेमो बघितला असेल तर मी ते तसेच टाकले. आणि ओला आहे, त्या ओल्या कचऱ्याचीच व्हॅल्यू आहे. त्यामुळे ते तुम्ही डायरेक्ट टाका. वाळवायची काही गरज नाही आहे. नीता कांबळे ताई, किती दिवस ओला कचरा टाकायचा आणि केव्हा कचरा टाकणं बंद करायचं. तर तुमचा ड्रम भरला की साधारण तो बंद करून ठेवायचा. आणि मग जसं मी म्हटलं की साधारण 1-1.5 महिन्यांनी तो दुसरीकडे हलवून त्या ड्रममध्ये पुन्हा तुम्ही कॉम्पोस्टिंगचा दुसरा लॉट सुरू करू शकता. तयार झालेला कॉम्पोस्ट कुंडीतल्या झाडांना द्यायचं प्रमाण काय आहे असं विचारतायत मिनल खोपकर ताई.
तर मी तर डायरेक्ट कॉम्पोस्टमध्ये झाडं लावते. मी माती फार कमी वापरते. तर प्रमाण कमी जास्त कॉम्पोस्टचा हाच फायदा आहे की रासायनिक खतं जसं थोडंसं प्रमाण जास्ती झालं, कमी जास्त झालं की झाडांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, तसा परिणाम कॉम्पोस्टचा होणार नाही. आशा ताई म्हणतात की ब्लॅक सोल्जरचा फोटो नक्की ग्रुपवर टाकावा. हो, मी नक्की एक पोस्ट तयार करीन आणि लवकरात लवकर ग्रुपवर टाकीन. अनिता तांबोळी ताई, तुम्ही मुंग्यांसाठी टाल्कम पावडर वापरून बघा. तीही नॅचरलच आहे, त्यामुळे ती वापरून बघा तुम्ही मुंग्यांसाठी. प्रश्न संपले असतील तर आपण थांबूया का? आणि जर काही जणांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली असतील तर ती मी नक्की नंतर कमेंटमध्ये देईन. तर थँक्यू एव्हरीवन. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा कॉम्पोस्टिंगच्या. आणि मला आशा आहे की माझ्या या कॉम्पोस्टच्या गप्पांचा तुम्हाला थोडाफार फायदा होईल आणि तुमचं कॉम्पोस्टिंग सेशन प्रोसेस थोडीशी सोपी होईल. मलाही खूप छान वाटलं. माझा पहिलाच, मी कधीच FBला आले नव्हते, हा माझा पहिला अनुभव होता. जर काही चुकलं असेल, काही कमी जास्त बोलले असेल तर माफ करा. आणि प्लीज 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 कॉम्पोस्ट करा. आज वर्ल्ड कॉम्पोस्ट डे आहे. आजच्या मुहूर्तावर सुरुवात करा, कॉम्पोस्ट करा. धन्यवाद.